वेलकम स्टुडंट्स. बघा या आपल्या ऑनलाईन लेक्चर मध्ये आपण डेफिनेट इंटिग्रेशन हा टॉपिक स्टार्ट करत आहोत. त्याच्यातला हा लास्ट युनिट नंबर 3 मधला लास्ट पॉइंट आहे आणि तो लास्ट पॉइंट काय आहे तर दॅट इज ऍप्लिकेशन्स ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन. सो वी हॅव टू लुक ॲट व्हाट आर द ऍप्लिकेशन्स ऑफ डेफिनेट इंटिग्रल्स. आता आपल्याला ऍप्लिकेशन्स म्हणजे कशामध्ये डेफिनेट इंटिग्रेशनचा यूज होतो ते ऍप्लिकेशन्स बघायचे. तो लास्ट पॉइंट आहे. तर त्याच्या अगोदर आपल्याला ऑलरेडी काही स्ट्रक्चर्स माहिती आहेत. ओके, स्ट्रक्चर मध्ये म्हणजे तुम्हाला स्ट्रेट लाईन माहिती आहे, सर्कल माहिती आहे. ओके, तर वेगवेगळे सर्कल, स्ट्रेट लाईन्स याचा यूज करून आपल्याला त्याचे ऍप्लिकेशन्स फाइंड आउट करायचे. त्यातला फर्स्ट बघा स्ट्रेट लाईन. तुम्हाला माहिती आहे स्ट्रेट लाईनचे इक्वेशन. The general equation of straight line is ax plus by plus c is equals to 0. So this is called as general equation of straight line. हे काय आहे? ax plus by plus c is equals to 0 is general equation of straight line. Right? बघा हा सेकंड, याच्यामधला हा फर्स्ट वन. Now this is second equation and this is third one. y is equals to mx plus c. याला म्हणायचे स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. स्लोप म्हणजे m. आपण माहिती आहे ना कॅल्क्युलेट केलाय ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये m स्लोप. हा जो c आहे तो म्हणजे इंटरसेप्ट आणि म्हणून स्लोप इंटरसेप्ट फॉर्म आहे या लाईनचा स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. आणि हा तिसरा इम्पॉर्टंट आहे y is equals to mx. तर हे y is equals to mx. दिस इज इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणून जी लाईन ओरिजिन मधून पास होते. ओरिजिन म्हणजे माहितीये, ओरिजिन म्हणजे ज्याचे कोऑर्डिनेट्स काय असतात 0,0. जिथे x ची व्हॅल्यू पण 0 असते आणि y ची व्हॅल्यू पण 0 म्हणजे हा सेंटर पॉइंट. सेंटर पॉइंट म्हणजे हा सेंटर पॉइंट. हा सेंटर पॉइंट ज्याचे इथे ओरिजिनला x ची व्हॅल्यू पण 0 आणि y ची व्हॅल्यू पण 0. सो दिस इज नथिंग बट आणि हे ax plus by plus c is equals to 0. This is called as general equation of straight line. ax plus by plus c is equals to 0 हे काय आहे? स्ट्रेट लाईन. ओके, नाउ सेकंड आहे आपल्याकडे सेकंड कर्व सर्कल. तर सर्कलचं स्टँडर्ड इक्वेशन काय आहे तर x² plus y² is equals to r². x² plus y² is equals to r². काही बुक मध्ये हे पण इक्वेशन वापरलेले आहे x² plus y² is equals to a², where here r is radius of circle. radius of circle r पण असेल किंवा a पण म्हणू शकतात. a is also called as radius of circle. सेकंड इक्वेशन आलं तर सेकंड इक्वेशन मध्ये a हा रेडियस असेल, फर्स्ट इक्वेशन मध्ये r हा रेडियस. आणि तुम्हाला माहिती आहे पाय r² हा काय आहे? एरिया ऑफ सर्कल. एरिया काढायसाठी, सर्कलचा एरिया काढायसाठी फॉर्म्युला माहिती आहे पाय r². आणि हा सर्कल जो की ओरिजिन त्याच्यामध्ये कोऑर्डिनेट्स असतात आणि इथून इथपर्यंत डिस्टन्स म्हणजे काय असतं सेंटर पासून सर्कल पर्यंतच्या पॉइंट पर्यंतचा जो डिस्टन्स असतो तो काय असतो रेडियस. आणि जो टोटल डिस्टन्स म्हणजे सर्कलच्या दोन पॉइंट पासून ड्रॉ केलेली लाईन आणि सेंटर मधून पास होणारी, सपोज हा जर ड्रॉ केला तर हा काय आहे? दिस इज नथिंग बट डायमीटर असतो. तो काय असतो? डायमीटर असतो. राईट? आपल्याला डायमीटरची आवश्यकता नाही, हे फक्त रेडियस माहिती असेल तरी सफिशियंट आहे. आणि त्याचे इक्वेशन काय आहे? x² plus y² is equals to r². स्ट्रेट लाईन, सर्कल. ओके, नाउ तिसरा कर्व, थर्ड कर्व पॅराबोला. आता नवीन तुम्ही मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग ड्रॉइंग सब्जेक्ट असणार आहे तुम्हाला. इंजिनिअरिंग ड्रॉइंग फर्स्ट सेमिस्टरला पण होतं. तुम्ही ऑलरेडी ड्रॉ केले वेगवेगळे कर्व, स्ट्रेट लाईन, सर्कल, इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला, हे कर्व ड्रॉ केले. तर त्याच्यामधला हा कर्व y² is equals to 4ax. y² is equals to 4ax. याचे इक्वेशन आहे सिमेट्रिक अबाउट पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. व्हॉट इज मीनिंग ऑफ सिमेट्रिक? सिमेट्रीचा मीनिंग आहे की हा जो पॅराबोला आहे हा एक्स ऍक्सिस आहे. ओके, हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे त्यातल्या त्यात.
तर पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच्या वरी जेवढा पार्ट आहे तेवढाच खाली आहे. म्हणजे हा जो आहे मी जर इथं धरलं तर वरती जेवढा पार्ट आहे तेवढाच खाली आहे, म्हणून याला म्हणायचंय पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आणि तो काय आहे सिमेट्रिक. सिमेट्रिक अबाउट पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. त्याचं इक्वेशन काय आहे y² 4ax. सिमिलरली सेकंड बघा y² -4ax. म्हणजेच काय असणार आहे सिमेट्रिक अबाउट निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, म्हणजे या टाइपला लेफ्ट साइडला. कारण हा जो आहे आपला ऍक्सिस हा एक्स ऍक्सिस पण तो कसा आहे मायनस एक्स ऍक्सिस आहे, निगेटिव्ह आहे, आणि म्हणून याच्या वरती जेवढा पार्ट तेवढाच खाली आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं सिमेट्रिक अबाउट निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. सिमेट्रिक अबाउट निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. सिमिलरली चला थर्ड टाइप बघा तुमच्या उजव्या बाजूला. पहिले दोन इक्वेशन होते y² 4ax आणि दुसरे इक्वेशन होतं y² -4ax. हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ला होता, हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस ला आहे. नाउ थर्ड वन x² 4by is parabola symmetric about पॉझिटिव्ह y ऍक्सिस. पॉझिटिव्ह y ऍक्सिस म्हणजे हा, म्हणजे याच्या लेफ्टला जेवढा पार्ट आहे तेवढाच राईटला पार्ट आहे, म्हणून त्याला सिमेट्रिक म्हणलेले. सिमेट्रिक म्हणजे जर आपण त्याला दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं तर तो इक्वल पार्ट एका साइडला दुसऱ्या साइडला इक्वल पार्ट केला पाहिजे. म्हणजे या डस्टरचं जर याला आपल्याला सिमेट्रिक करायचं असेल तर हाफ पोर्शन मधून हा डस्टर जर आपण कट केला तर सिमेट्रिक अबाउट दिस लाईन, म्हणजे या लाईनला इकडे पार्ट जेवढाच आहे तेवढाच इकडे पार्ट आहे, अशा टाइपचं आपण एक्झाम्पल घेऊ शकतो, राईट. आणि सिमिलरली x² -4by is parabola symmetric about negative y axis. negative y axis म्हणजे डाउनवर्ड डायरेक्शनला, हा मायनस आहे बघा, हा x प्लस, हा x मायनस, हा y प्लस, हा y मायनस. y मायनस ला सिमेट्रिक आहे बघा, म्हणून त्याला काय म्हणलेले निगेटिव्ह y ऍक्सिस. म्हणजे चारही इक्वेशन्स आहेत तुमच्याकडे. पहिलं इक्वेशन आता इथं मी जनरली लिहितो y² 4ax, y² -4ax, x² 4by आणि x² -4by. हे चार पॅराबोलाज आहेत. त्याच्यातले हे दोन पॅराबोला, हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. हा पॉझिटिव्ह y ऍक्सिस, हा निगेटिव्ह y ऍक्सिस सोबत सिमेट्रिक. म्हणजे या चारही पॅराबोलाची इक्वेशन्स आहेत y² 4ax, y² -4x, x² 4by, x² -4by. हे चारही पॅराबोला म्हणजेच काय तुम्हाला आता सरळ सरळ एक क्लिअर अंडरस्टँडिंग येईल बघा. हा तुमचा कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. असा पॅराबोला काढला, कोणत्या ऍक्सिसला सिमेट्रिक होईल तो एक्स ऍक्सिस. एक्स मधले पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, राईट साइडला पॉझिटिव्ह लेफ्ट साइडला निगेटिव्ह, म्हणजे हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. याच्यात उलट हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, राईट. वरच्या बाजूला काढला पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस, डाउन साइडला काढला निगेटिव्ह वाय ऍक्सिस. म्हणजे अशी चारही पॅराबोला, एक एक्स ऍक्सिसच्या पॉझिटिव्हला, दुसरा एक्सच्या निगेटिव्ह ऍक्सिसला, तिसरा वायच्या पॉझिटिव्हला, चौथा वायच्या निगेटिव्ह साइडला, असे चारही पॅराबोला. आणि हे त्यांचे चारही इक्वेशन तुमच्याकडे अवेलेबल असतील. आता जनरल एक्झाम मध्ये त्यांचे इक्वेशन्स तरी विचारतील किंवा एक सिंपल त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत ते ऍप्लिकेशन्स तरी विचारतील. ओके, ही झाली तिसरी फिगर. पहिली स्ट्रेट लाईन, दुसरी सर्कल, तिसरा पॅराबोला. नाउ फोर्थ वन, अजून दोन कर्व्ज आहेत बघा. चौथा नंबर इलिप्स. इलिप्स आपल्याला माहिती आहे शेप ऑफ अर्थ. अर्थ आपली जी पृथ्वी आहे
तिचा शेप राऊंड नाहीये, इलिप्टिकल आहे, राईट? इलिप्टिकल शेप असा असतो, इलिप्स सारखा, म्हणून त्याला म्हणायचं इलिप्टिकल. हा ओरिजिन मध्ये 0,0, इथं a,0 असतो, इथं -a,0, इथं 0,b, इथं 0,b. बघा, जनरल इक्वेशन ऑफ इलिप्स इज x² अपॉन a² प्लस y² अपॉन b² इक्वल्स टू 1. म्हणजे x सोबत a, y सोबत b, म्हणून a,0 -a,0, 0,b 0,-b. जर a ग्रेटर दॅन b असेल तर हा इलिप्स असा येतो, म्हणजे a मोठा b पेक्षा. बघा, b इथून इथपर्यंत आहे आणि हा a मोठा आहे, a मोठा आहे म्हणून हा असा काढला. जर सपोज करा हा a छोटा झाला आणि b मोठा, तर हा टाइपचा असेल, म्हणजे हा a इज लेस दॅन b. म्हणजे जर a छोटा झाला b पेक्षा तर तोच हाच इलिप्स असा धरून असा केला तरी संपलं, फिरवला तरी चालेल. एक्स ऍक्सिस सोबत आहे हा, आणि हा जो इलिप्स आहे, इलिप्स इज सिमेट्रिक अबाउट. तो कशा सोबत सिमेट्रिक आहे बघा, बोथ एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस, दोन्ही ऍक्सिस सोबत सिमेट्रिक आहे. तुम्ही म्हणणार कसा? बघा, ही जर लाईन मी कन्सिडर केली तर या लाईनच्या लेफ्टला जेवढाच तेवढा राईटला आहे, आणि ही जरी लाईन कन्सिडर केली तर या लाईनच्या बिलो जेवढा तेवढाच अबो जेवढा तेवढाच बिलो. म्हणजे 4 इक्वल पार्ट मध्ये सर्कलचं सुद्धा सेम, सर्कल सुद्धा दोन्ही ऍक्सिसला सिमेट्रिक येतो. तुम्ही जर सर्कल म्हणलात तर सर्कल सुद्धा पहिल्या ऍक्सिसला जेवढा, दुसरा तेवढा, तिसरा तेवढा, चौथा, म्हणजे सर्कल सुद्धा दोन्ही ऍक्सिसला सिमेट्रिक आणि इलिप्स सुद्धा दोन्ही ऍक्सिसला सिमेट्रिक, राईट? म्हणजे जेवढा पार्ट फर्स्ट मध्ये हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट, म्हणजे चारही क्वाड्रंटचे एरिया सेम असणार आहेत, चारही क्वाड्रंटचे. इथं सुद्धा फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. तर आणि लास्ट जो आहे इट इज हायपरबोला. तर हायपरबोला आणि पॅराबोला मध्ये फक्त इथं प्लस साइन आहे, तर इथं मायनस साइन आहे. तर x² अपॉन a² प्लस y² अपॉन b² इक्वल्स टू 1. आणि हे तुमच्या हायपरबोलाचं स्ट्रक्चर असतं. इथं असतो -a,0, इथं असतो a,0. तसंच उलटा काढता येईल तुम्हाला 0,b आणि b,0. तर हे पाचही जे कर्व्स आहेत त्यातल्या त्यात महत्त्वाचं आहे स्ट्रेट लाईन, सर्कल, इलिप्स याच्यावरती, आणि त्यातल्या त्यात फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा नाहीये. ठीक आहे, 1 बाय 1 आपण आता बघूया त्यांचे काय काय ऍप्लिकेशन्स आहेत ते. चला नेक्स्ट पॉइंट बघा, एरिया अंडर द कर्व. एरिया काढायचा असेल एखाद्या कर्वचा तर त्याच्यासाठी 2 सिंपल फॉर्म्युले आहेत. एक सरळ हा पहिला इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, मेजॉरिटी सगळ्या प्रॉब्लेम मध्ये हा फॉर्म्युला यूज होतो. म्हणजे सपोज करा हा आपला फंक्शन आहे, फंक्शनचे इक्वेशन आहे y f of x. y च्या फॉर्मॅट मध्ये फंक्शनचे इक्वेशन दिलं असेल आणि हा तुमचा x चा लोएस्ट पॉइंट आहे, हा x चा हायेस्ट पॉइंट आहे, म्हणजे हा लोअर लिमिट आहे आणि हा अपर लिमिट आहे. आणि आपल्याला जर म्हणलं तर एरिया अंडर दिस कर्व, या कर्व मी कव्हर केलेला एरिया जर काढा विचारलं तर त्याच्यासाठी हा सिंपल फॉर्म्युला आहे, एरिया इज इक्वल्स टू a is equals to integration from x equals to a to x equals to b y dx. हा x ऍक्सिस. सिमिलरली जर हाच कर्व जो x ऍक्सिस सोबत होता तो जर y ऍक्सिस सोबत असेल, म्हणजे आपल्याला फक्त x equals to f of y दिला असेल, म्हणजे c पासून d पर्यंत हा पॉइंट, हा a पासून b पर्यंत, म्हणून a to b, लोअर लिमिट अपर लिमिट y dx होता फॉर्म्युला. आता y dx ऐवजी x dy आणि लिमिट c पासून d पर्यंत. म्हणजे हे 2 फॉर्म्युले वापरून त्यातल्या त्यात मेजॉरिटी हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट वन एरिया काढायसाठी हा फॉर्म्युला x equals to a to b y dx, आणि सेकंड फॉर्म्युला a equals to इंटिग्रेशन c to d x dy. हा तुमचा
एरिया अंडर द कर्व काढण्यासाठीचा फॉर्म्युला आहे. ओके, तर 1 बाय 1 प्रॉब्लेम बघू आपण. लुक ॲट प्रॉब्लेम नंबर 1. क्वेश्चन कसा येतो बघा. आता सिंपल एक्झाम्पल येतं 2 मार्काला. ॲप्लिकेशनचं एक्झाम्पल आहे बघा हे. फाइंड एरिया अंडर द कर्व. कर्वचं इक्वेशन दिले. कर्वचं इक्वेशन y मध्ये दिलेलं आहे. y इज इक्वल्स टू ई रेस टू एक्स फ्रॉम x इज इक्वल्स टू 0 टू x इज इक्वल्स टू 1. म्हणजे आपल्याला पहिला फॉर्म्युला यूज करावा लागेल. हा पार्ट क्लिअर झाला, कारण पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये x इक्वल्स टू a टू b y dx हा फॉर्म्युला आहे. तो सरळ सरळ फॉर्म्युला यूज करा. म्हणजे आपल्याला इक्वेशन काय दिलंय, y इज इक्वल्स टू ई रेस टू एक्स आणि दोन व्हॅल्यू दिल्या, x इक्वल्स टू 0 टू x इक्वल्स टू 1. बघा, एरियासाठी हा सिंपल फॉर्म्युला आहे. a इज इक्वल्स टू इंटिग्रेशन x इज इक्वल्स टू a टू x इज इक्वल्स टू b y dx हा सिंपल फॉर्म्युला आहे. राइट, या फॉर्म्युल्यामध्ये x इज इक्वल्स टू 0 टू x इज इक्वल्स टू 1 म्हणजे इंटिग्रेशन कुठून कुठपर्यंत येणार, 0 टू 1 पर्यंत. y, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ y, e रेस टू x dx. आणि हा सिंपल इंटिग्रेशन आहे. e रेस टू x चे इंटिग्रेशन काढता येतं आपल्याला. e रेस टू x चे इंटिग्रेशन, e रेस टू x लिमिट्स ठेवायचे 0 टू 1. अगोदर अप्पर लिमिट म्हणजे e रेस टू पॉवर 1 मायनस लोअर लिमिट e रेस टू पॉवर 0. e रेस टू पॉवर 1 म्हणजे e मायनस 1. सो एरिया इज इक्वल्स टू e मायनस 1 युनिट्स किंवा स्क्वेअर युनिट्स म्हणायचे. त्याला काय म्हणायचे, स्क्वेअर युनिट्स, कारण एरिया हा स्क्वेअर युनिट, जे काही युनिट आहे त्याचा स्क्वेअर युनिट्स. सो e इज इक्वल्स टू e मायनस 1 स्क्वेअर युनिट्स. सिंपल एक्झाम्पल MCQ ला येऊ शकतं, विचारू शकतात. सेकंड एक्झाम्पल बघू. बघा, सेकंड प्रॉब्लेम. फाइंड एरिया अंडर द कर्व y इज इक्वल्स टू 2x. आता y इज इक्वल्स टू mx आपल्याला माहिती आहे, म्हणजे हा स्ट्रेट लाईन आहे. आणि स्ट्रेट लाईनचं इक्वेशन कुठून कुठेपर्यंत, 0 टू 2 फ्रॉम x इक्वल्स टू 0 टू x इज इक्वल्स टू 2 विथ x एक्सिस. आपल्याला एरिया काढायचा आहे, या कव्हर केलेला एरिया म्हणजेच given y इज इक्वल्स टू 2x आणि x इज इक्वल्स टू 0 टू x इज इक्वल्स टू 2. म्हणजेच आपल्याला सेम फॉर्म्युला यूज करावा लागेल. a इज इक्वल्स टू x इक्वल्स टू a टू b y dx. सो इंटिग्रेशन x इज इक्वल्स टू a means what, 0, x is equals to b means what, 2, and what is value of y, 2x. तर 2x चे इंटिग्रेशन काढता आलं पाहिजे आता आपल्याला. तर 2x चे इंटिग्रेशन काढताना हा 2 कॉन्स्टंट आहे, तो बाहेर घेतला. इंटिग्रेशन 0 टू 2 x dx. x चा पॉवर काही नाही म्हणजे 1. सो 2 into x raised to power 1 plus 1 divided by 1 plus 1 हे त्याचं इंटिग्रेशन आहे. लिमिट 0 टू 2 आहे, राइट. सो 2 into x raised to power 1 plus 1 म्हणजे 2 divided by 2 आणि लिमिट 0 टू 2. आता हा डिनॉमिनेटर 2 बाहेर घेता येतो, म्हणजे 2 into 1/2 बाहेर घेतला, x स्क्वेअर राहतो, लिमिट 0 टू 2. हा टर्म कॅन्सल झाला, म्हणजे सिंपली राहिला x स्क्वेअर आणि लिमिट्स आहेत 0 टू 2 म्हणजे 2 स्क्वेअर. अप्पर लिमिटचा स्क्वेअर मायनस लोअर लिमिटचा स्क्वेअर, 4 मायनस 0 मीन्स 4 आणि 4 स्क्वेअर युनिट्स तो झाला त्या एरिया. सो एरिया इज इक्वल्स टू 4 स्क्वेअर युनिट्स. एरिया इज इक्वल्स टू 4 स्क्वेअर युनिट. काहीच नाहीये, 2x चे इंटिग्रेशन ज्याला काढता आलं त्याच्यासाठी हा एरियाचा फॉर्म्युला एरियाचा प्रॉब्लेम खूप सिंपल आहे, राइट. नाउ लुक एट प्रॉब्लेम नंबर 3. प्रॉब्लेम नंबर 3 बघा. फाइंड एरिया बाउंडेड बाय द कर्व y इज इक्वल्स टू x क्यूब x एक्सिस अँड कोऑर्डिनेट्स x इक्वल्स टू 1 टू x इक्वल्स टू 3. व्हेरी सिंपल, खूप सिंपल आहे प्रॉब्लेम. बघ, इक्वेशन काय आहे कर्वचं? कर्वचं इक्वेशन आहे y इज इक्वल्स टू x क्यूब आणि what are coordinates are given, x is equals to 1
to x equals to 3, राईट. इक्वेशन माहिती पाहिजे आपल्याला. एरिया इज इक्वल्स टू, फॉर्म्युला काय आहे, x इक्वल्स टू a टू x इक्वल्स टू b y dx आहे. So it is equals to x equals to 1 to x equals to 3 y means what, x cube dx, right. Now what is the integration of x cube? X cube चे इंटिग्रेशन x raised to power 3 plus 1 divided by 3 plus 1 आणि लिमिट्स काय आहे 1 to 3, राइट. म्हणजे व्हॅल्यू काय ना x raised to power 4 divided by 4, लिमिट्स आर 1 to 3. 1 upon 4 बाहेर घेता येईल, 1 by 4, x raised to power 4, limits are 1 to 3, so it is equals to 1 upon 4, 3 raised to power 4 minus 1 to the power 4, म्हणजे 3 चा 4th power आणि 1 चा पण 4th power, राइट. 3 चा 4th power आणि 1 चा 4th power बघा. 3 चा 4th power किती, तो 81, 1 चा 4th power 1 येतो म्हणजे 80 येतं. so it is equals to 1 upon 4, 81 minus 1, so 1 by 4 into 80 आणि 1 by 4 into 80 म्हणजेच काय आहे 20, पण त्याला काय म्हणायचंय स्क्वेअर युनिट्स. so area is equals to 20 square units. area is equals to 20 square units, right. कळतं. बघा प्रॉब्लेम नंबर 4, फाइंड एरिया बाउंडेड बाय द. आता इक्वेशन दिले पॅराबोलाचं. पॅराबोला कोणता आहे बघा, y इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर, म्हणजे तो y ऍक्सिसला सिमेट्रिक असणारा पॅराबोला, तिसऱ्या टाईपचा पॅराबोला आहे. आता ठीक आहे, तुम्हाला एक्झाम मध्ये आता इथं MCQ असल्यामुळं इथं तुम्हाला फिगर ड्रॉ करायची आवश्यकता नाहीये. डायरेक्ट आपल्याला इक्वेशन ठेवायचंय आणि फॉर्म्युल्यानुसार त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, राईट. तर बघा सोल्युशन बघा. आपल्याकडे कर्व काय आहे, y is equals to x square आणि x is equals to 0 to x is equals to 3, एवढी इन्फॉर्मेशन आहे आपल्याकडे. एरिया काढायचा आहे. एरिया साठी हा फॉर्म्युला आहे, एरिया इज इक्वल्स टू इंटिग्रेशन a to b y dx. ऍज युजल मी फक्त x इक्वल्स टू a किंवा x इक्वल्स टू b का नाही लिहिलं, कारण जनरली तसं नाही लिहिलं म्हणजेच तो आहेच आहे, कारण हे कोऑर्डिनेट्स कशाचे आहेत, हे पॉइंट्स कशाचे आहेत, x च्या व्हॅल्यूज आहेत. म्हणजेच आता 0 to 3 y, what is value of y, x square dx, right. so x square चे इंटिग्रेशन सांगा, x square to the power 2 plus 1 divided by 2 plus 1 आणि लिमिट्स आहे 0 to 3, म्हणजे हीच व्हॅल्यू येणार x cube divided by 3, लिमिट 0 to 3. एक तर लिमिट पुट करा किंवा हा 3 बाहेर घेऊन मग लिमिट पुट अप करा, दोन्ही करता येतं. म्हणजेच 1/3 बाहेर घेतला, x cube लिमिट 0 to 3. तर बघा 1/3 x cube म्हणजे 3 cube, लोअर लिमिट 0 चा क्यूब, अपर लिमिट 3 त्याचा क्यूब, लोअर लिमिट 0 त्याचा क्यूब, म्हणजे 1/3, 3 क्यूब म्हणजे 9, सॉरी 9 नाही ना 27 येतो, 27 minus 0 म्हणजे 27, so 1/3 into 27 आणि 1/3 into 27 म्हणजे किती येतं 9 स्क्वेअर युनिट. so area is equals to 9 स्क्वेअर युनिट्स. त्या पॅराबोलाचा एरिया किती आला, तर तो आला 9 स्क्वेअर युनिट्स आला. पॅराबोलाचा एरिया 9 स्क्वेअर युनिट्स. बघा 5व्या नंबरचा प्रॉब्लेम, फाइंड एरिया बाउंडेड बाय द पॅराबोला. पॅराबोलाचा आहे हा पण, y स्क्वेअर इक्वल्स टू 4x, म्हणजे x ऍक्सिसला सिमेट्रिक असणार आहे, x ऍक्सिस, अँड कोऑर्डिनेट्स फ्रॉम x इक्वल्स टू 0, y इज इक्वल्स टू 0 आणि x इक्वल्स टू 4. तर तुमचं लिमिट 0 to 4 ही रेंज आहे. x च्या व्हॅल्यूज घ्यायच्या 0 to 4, म्हणजे
आपल्याला अजून एक दिले y² ची व्हॅल्यू 4x म्हणजे y ची व्हॅल्यू किती येणार √4x √4x म्हणजे काय लिहिता येणार 2 * √x म्हणजे y ची व्हॅल्यू 2 * √x x = 0 2 x = 4 म्हणजे आता एरिया साठी परत फॉर्म्युला इंटिग्रेशन a to b y dx इंटिग्रेशन a to b म्हणजे 0 to 4 y ची व्हॅल्यू 2 * √x dx 2 कॉन्स्टंट आहे तो बाहेर घेतला 0 to 4 √x dx आता डायरेक्ट √x चे इंटिग्रेशन काढता आलं की नाही काढता येणार नसेल तर त्याला असं करता येतं 2 * इंटिग्रेशन 0 to 4 √x ला काय लिहिता येतं x⁻1/2 लिहिता येतं x⁻n चा फॉर्म्युला वापरता येतो आता म्हणजे त्याला असं लिहिता येतं 2 * इंटिग्रेशन 0 to सॉरी आता याचं इंटिग्रेशन x⁻1/2 च x⁻1/2 + 1 डिवाइडेड बाय 1/2 + 1 आणि लिमिट्स आहे 0 to 4 राइट म्हणजे 2 * x⁻3/2 divided by 3/2 limits are 0 to 4 2 divided by हा कोणता टर्म बाहेर येतो 3/2 बाहेर येतो बघा into x⁻3/2 limits are 0 to 4 2 न्यूमरेटर ला ट्रान्सफर करा म्हणजे 4/3 into लिमिट्स ठेवा 4 to the power 3/2 minus 0 to the power 3/2 आणि ही व्हॅल्यू जर काढली टोटल व्हॅल्यू तर टोटल व्हॅल्यू येते 10.667 कॅल्सी वरती व्हॅल्यू ठेवा कॅल्सी वरती व्हॅल्यू ठेवला तर एरिया इज इक्वल्स टू 10.667 स्क्वेअर युनिट्स 10.667 स्क्वेअर युनिट्स ओके चला नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6 पुढचा 6 नंबरचा प्रॉब्लेम आहे बघा फाइंड एरिया ऑफ द सर्कल x² + y² = r² युजिंग इंटिग्रेशन आता हा जर प्रॉब्लेम थेरी पेपरला आला तर तो 4 मार्काला येतो म्हणजे तो युजिंग इंटिग्रेशनचा जो फॉर्म्युला आहे आपला एरियाचा त्याचा यूज करून सॉल्व करायचा आणि त्याला खूप वेळ लागतो म्हणजे खूप वेळ लागतो म्हणण्यापेक्षा तो 4 मार्कासाठी विचारला जातो तर तुम्हाला MCQ आहे तर MCQ मध्ये शॉर्ट मध्ये जर अशा टाइपचं जर आन्सर काढायचं असेल बघा तुमच्या सर्कलचं इक्वेशन काय आहे x² + y² काय आहे r² म्हणजे r काय झाली त्याची रेडियस r² काय झाली रेडियस आणि आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ सर्कलचा एक सिंपल फॉर्म्युला माहिती आहे काय एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला पाय * r² आणि याची रेडियस पण r च आहे म्हणजे याचा आन्सर काय येणार पाय r². ठीक आहे कारण तुम्ही बघितलं असेल तर आपण सर्कल बघितलं होतं सर्कल 4 पार्ट मध्ये इक्वल डिवाइड होतो फर्स्ट क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट ज्याचं इक्वेशन होतं x² + y² = r² आणि हा सर्कल चारही ऍक्सिस ला सिमेट्रिक आहे पॉझिटिव्ह x ऍक्सिस निगेटिव्ह x ऍक्सिस वरच्या बाजूला पॉझिटिव्ह y ऍक्सिस डाऊनवर्ड साइडला ठीक आहे तर सरळ सरळ सिंपल फॉर्म्युला काय यूज करायचा आहे पाय r². r इज द रेडियस ऑफ द सर्कल. सेम इक्वेशन सपोज तुम्हाला जर विचारलं प्रॉब्लेम x² + y² = 16 या सर्कलचा जर एरिया सांगा म्हटलं तर तुमच्याकडे फॉर्म्युला काय आहे तर फॉर्म्युला आहे एरिया इज इक्वल्स टू पाय r². आता 16 ला काय लिहिता येतं 4² लिहिता येतं म्हणजे रेडियस किती झाली r ची व्हॅल्यू किती आली 4 आली रेडियस कारण r² म्हणजे 4² 16 म्हणजे 4 म्हणजे याला लिहिता येतं पाय * 4² म्हणजे पाय * 16 म्हणजे तुमचा आन्सर काय येणार
16 पाय. सो एरिया इज इक्वल्स टू 16 पाय. हे जर परत अजून तुम्हाला इक्वेशन चेंज केलं, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल्स टू 36, याचं तुम्हाला जर एरिया विचारला तर परत तोच फॉर्म्युला आहे, एरिया इज इक्वल्स टू पाय r स्क्वेअर. 36 ला लिहिता येतं 6 स्क्वेअर. सो एरिया इज इक्वल्स टू पाय r स्क्वेअर म्हणजे पाय इंटू r स्क्वेअर म्हणजे 6 स्क्वेअर. 6 स्क्वेअर म्हणजे 36. सो पाय इंटू 36 म्हणजे याला लिहिता येतं 36 पाय. आता लक्षात घ्या, हा पाय r स्क्वेअर किंवा हा 16 पाय किंवा 36 पाय हा काय झाला, टोटल एरिया झाला. टोटल एरिया ऑफ सर्कल. आणि तुम्हाला माहिती आहे सर्कल किती क्वाड्रंट मध्ये डिवाइड झालाय, 4 क्वाड्रंट मध्ये. हा पहिला क्वाड्रंट, हा दुसरा क्वाड्रंट, तिसरा क्वाड्रंट आणि चौथा क्वाड्रंट. एक्झामिनर असं पण क्वेश्चन विचारतो, फाइंड एरिया ऑफ सर्कल इन फर्स्ट क्वाड्रंट, फाइंड एरिया ऑफ सर्कल इन सेकंड क्वाड्रंट. जर त्यावेळेस जर आलं तर तुमचा आन्सर यायला पाहिजे पाय r स्क्वेअर डिवाइडेड बाय 4. एका क्वाड्रंटचा एरिया असल्यामुळे त्याला डिवाइड बाय 4 केलं. 2 क्वाड्रंटचा एरिया काढायचा असेल तर पाय r स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 येणार. 3 क्वाड्रंटचा एरिया काढायचा असेल तर डिवाइड बाय 3 म्हणजे या टाइपनी तुम्हाला त्याचा म्हणजे एक्झामिनर कधी कधी विचारू शकता एकाच क्वाड्रंटचा एरिया सांगा. म्हणजे जर आता आपला 16 पाय आला तर 16 पाय डिवाइडेड बाय 4 करायचे म्हणजे याला 4 पाय. 4 पाय एका क्वाड्रंटचा एरिया म्हणजे असा इथं 4 पाय, हा 4 पाय म्हणजे 8 पाय, हा 4 पाय म्हणजे 12 पाय, हा 4 पाय म्हणजे टोटल एरिया किती होणार 16 पाय. तर एका क्वाड्रंटचा एरिया किती 4 पाय. त्याला डिवाइड बाय 4 केलं की एका क्वाड्रंटचा एरिया येतो. आणि टोटल एरिया विचारला तर हा तुमचा आन्सर. हा टोटल एरिया आणि एका क्वाड्रंटचा एरिया विचारला तर डिवाइड बाय 4 करायचं, राईट. ओके. पाय r स्क्वेअर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, त्याच्यानुसार तुम्हाला सॉल्व करता येईल. एरिया ऑफ सर्कल इज व्हॉट, पाय r स्क्वेअर. म्हणजे रेडियस आहे त्याचा स्क्वेअर करायचा पाय r स्क्वेअर, तो त्याचा फॉर्म्युला. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड एरिया ऑफ द इलिप्स एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय बी स्क्वेअर इक्वल्स टू 1. बरोबर आहे. तर तुम्हाला सांगितलं होतं एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कलचा हा फॉर्म्युला वापरायचा पाय r स्क्वेअर. याच्यामध्ये r काय होती, रेडियस. सर्कलचा प्रॉब्लेम आला तर हा फॉर्म्युला वापरा पाय r स्क्वेअर. आता इलिप्सचा फॉर्म्युला आला, प्रॉब्लेम आला. तर इलिप्स साठी तुम्हाला जनरली आपल्याला जर त्या रूलनी त्या याच्याने गेलो आपण फॉर्म्युला यूज करून म्हणजे एरिया इज इक्वल्स टू इंटिग्रेशन a टू b y dx. तर या फॉर्म्युल्यानुसार आन्सर मिळेल. पण तो एमसीक्यू थोडासा एमसीक्यू मध्ये डायरेक्ट आता याला शॉर्टकट मध्ये त्याला आन्सर काढता येतं. तर एरिया ऑफ इलिप्स, तर एरिया काढण्यासाठी इथे एक सिंपल फॉर्म्युला आहे पाय इंटू ए बी. म्हणजे याचा फॉर्म्युला काय आहे, पाय ए बी. ए माहितीये, बी माहितीये, त्याच्यानुसार तुम्हाला टर्म काढतो. म्हणजे 7 नंबरच्या प्रॉब्लेमचा आन्सर काय येणार, पाय ए बी आणि त्याला म्हणायचे स्क्वेअर युनिट्स. पाय ए बी स्क्वेअर युनिट्स. जर आता 7 च्या जागी सपोज 8 नंबरचा प्रॉब्लेम तुम्हाला असा दिला एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 25 प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय 16 इज इक्वल्स टू 1. याचं जर इंटिग्रेशन नुसार आपल्याला एरिया काढा म्हणलं तर याला असं लिहिता येतं एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 25 म्हणजे 5 स्क्वेअर, वाय स्क्वेअर डिवायडेड बाय 16 म्हणजे 4 स्क्वेअर. कंपेअर जर याच्या सोबत केलं तर a ची व्हॅल्यू 5 मिळते, b ची व्हॅल्यू 4 मिळते. म्हणजे याचा एरिया काय मिळतो बघा. एरियासाठी फॉर्म्युला काय आहे, पाय ए बी पाय इंटू 5 इंटू 4 पाय इंटू 20 म्हणजे आन्सर काय येतं 20 पाय.
units. So area is equals to 20 pi units. Area is equals to 20 pi units. म्हणजे आता इथं तुम्हाला एक्झाम्पल मध्ये जस्ट दे आर चेंजिंग दीज नंबर्स. हा 25 हा 16 फक्त चेंज होतो. एक लक्षात घ्यावं फक्त पाय ए बी. एक ट्रिक लक्षात आली. पाय आर स्क्वेअर हा सर्कल साठी आहे. दूसरा पाय ए बी हा इलिप्स साठी यूज करायचा आहे. यूज दॅट फॉर्म्युला फॉर इलिप्स. इलिप्स साठी पाय ए बी, सर्कल साठी पाय आर स्क्वेअर. हे दोन फॉर्म्युले यूज करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करता येते. ओके. आणि हा जो लास्ट फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ सॉलिड ऑफ रिव्होल्यूशन, व्ही इज इक्वल्स टू व्हॉल्यूम साठी फॉर्म्युला आहे बघा, इंटिग्रेशन सी टू डी. जसं एरियासाठी फॉर्म्युला ए टू बी तोच आहे. ए आणि बी काय वेगवेगळे कॉन्स्टंट्स आहेत, तसं सी आणि डी सुद्धा कॉन्स्टंट आहे. पाय इंटू वाय स्क्वेअर डी एक्स. पाय इंटू इंटिग्रेशन सी टू डी वाय स्क्वेअर डी एक्स. म्हणजे आता जिथं वाय आहे आपला एरियासाठी फॉर्म्युला काय होता, एरिया इज इक्वल्स टू, एरियासाठी हा फॉर्म्युला होता ए टू बी, सॉरी ए टू बी वाय डी एक्स. हा एरियासाठी फॉर्म्युला होता. तर हाच फॉर्म्युला व्हॉल्यूम साठी काय आहे, पाय इंटू, इथं फक्त वाय स्क्वेअर आहे, इथं वाय होता इथं स्क्वेअर आहे राईट. आणि सी टू डी आणि इथं ए टू बी. ए टू बी पण लिहिलं असतं तरी चाललं असतं, पण वेगळं दिसावं, डिफरंट असावं म्हणून सी टू डी. तर हा व्हॉल्यूम साठी यूज करायचा फॉर्म्युला, हा एरिया साठी यूज करायचा आहे. ए represents area आणि V represents volume. Right? A represents area, V represents volume of revolution. चला बघा व्हॉल्यूमचा एक प्रॉब्लेम बघू, त्या टाइपचे तुम्ही सॉल्व करा. फाइंड व्हॉल्यूम ऑफ राइट सर्क्युलर कोन generated by the line y is equals to 4x. इक्वेशन दिले y चं 4x about the x axis between x equals to 0 to x equals to 7. खूप सिंपल आहे बघा. आपल्याला इक्वेशन काय दिले, y is equals to 4x, x is equals to 0 to x is equals to 7. आता व्हॉल्यूम साठी फॉर्म्युला आहे v is equals to इंटिग्रेशन c to d पाय वाय स्क्वेअर डी एक्स. हा फॉर्म्युला आहे. त्यातल्या त्यात हा पाय तुम्हाला बाहेर घेता येईल. इंटिग्रेशन 0 टू 7, सी ची व्हॅल्यू 0, डी ची व्हॅल्यू 7, वाय स्क्वेअर. आता एक लक्षात घ्या, वाय स्क्वेअर म्हणजे 4x चा स्क्वेअर इंटू dx राईट. तो पाय इंटू इंटिग्रेशन 0 टू 7, 4x स्क्वेअर म्हणजे काय लिहिता येतं, 16x स्क्वेअर dx राईट. 4x स्क्वेअर काय येणार, 16x स्क्वेअर. त्यातला 16 बाहेर घेता येतो म्हणजे 16 पाय बाहेर घेतला, 0 टू 7 x स्क्वेअर dx. आता x स्क्वेअरचं इंटिग्रेशन x क्यूब बाय 3 म्हणजे याची व्हॅल्यू येते 16 पाय इंटू इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर x रेज टू पॉवर 2 plus 1 divided by 2 plus 1, limits are 0 to 7 right. म्हणजे ही व्हॅल्यू येणार 16 पाय इंटू x क्यूब divided by 3, 0 to 7 right. So 16 pi by 3 into 7 cube minus 0 cube. 7 cube 49 into 7 बघा किती येतं, 49 into 7 343. म्हणजे 16 पाय डिवाइडेड बाय 3 into 343 म्हणजे ही टोटल व्हॅल्यू येते 1392 पाय डिवाइडेड बाय 3 स्क्वेअर युनिट्स.
नाही रेकॉर्ड कर. तर ही जी व्हॅल्यू येते ही व्हॅल्यू येते 1372 डिवायडेड बाय 3 क्यूबिक युनिट्स. स्क्वेअर युनिट्स एरियासाठी स्क्वेअर युनिट्स आणि व्हॉल्यूमसाठी क्यूबिक युनिट्स. So volume V is equals to 1372 divided by 3 into 5 cubic units. ही व्हॅल्यू आहे. हे तुमचं फायनल आन्सर येतं. तर याच टाइपचे एक्झाम्पल फक्त y स्क्वेअर त्याचा स्क्वेअर करायचा आणि सॉल्व करायचं. तर या पद्धतीनं व्हॉल्यूम झालाय, एरिया झालाय. तर हे सगळे प्रॉब्लेम्स फक्त छोटे छोटे एक्झाम्पल्स करा MCQ साठी, जे सिंपल आहेत. आणि ट्रिक वापरायची. प्रॉपर्टीसाठी तुम्हाला सांगितले, प्रॉपर्टीज ऑफ डेफिनाइट इंटिग्रलचा जर प्रॉब्लेम आला तर b-a/2 हा फॉर्म्युला वापरायचा. एरियासाठी सर्कलचा πr², इलिप्सचा πab. या छोट्या छोट्या ट्रिक यूज करून हे एक्झाम्पल सॉल्व करा. ओके. तर इथे युनिट नंबर 3 कंप्लीट झाला. नेक्स्ट युनिट नंबर 4 तो छोटा आहे, तो कंप्लीट होईल. आणि युनिट नंबर 5 पण सिंपल आहे. दोन्ही छोटे छोटे युनिट्स आहेत, ते लवकरच होतील. वी विल स्टॉप.